नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मी प्राध्यापक लोंढे संदीप। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत CTET परीक्षेचे स्वरूप आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत की आपल्याला जी क्वेश्चन पेपर येणार आहे ती कशी असते। कारण यामध्ये मुलं बऱ्याच चुका करतात आणि नंतर आल्यावर कळतं अरे आपला विषय वेगळा होता, आपण सोडून वेगळा आलो, किंवा प्रश्नपत्रिका म्हणजे ज्या गोल करायचे असतात ते गोल करून झालेले आहेत आणि प्रश्न उरलेत, असं बऱ्याच वेळा होतं। म्हणून प्रथम आपण हे समजून घेऊया तिचं स्वरूप कसं असतं, क्वेश्चन पेपर आपल्याला कशी येणार आहे, त्याच्यामुळे मग परीक्षेला आपल्याला काही अडचण येणार नाही। आणि प्लस आजपासून आपण CTET परीक्षेसाठी लेक्चर सिरीज घेणार आहोत। सोप्या पद्धतीने प्रश्न जे आहेत ते कसे सोडवायचे, त्याचे गुण आपल्याला कसे मिळतील, त्यासाठी काय टेक्निक आपण वापरायला पाहिजे आणि याचा उपयोग तुम्हाला निश्चितच CTET साठी होईल। आणि मग पुढं CTET पास झाले म्हणजे तुम्हाला टेट देण्यासाठी काय होणार आहे, तुम्ही पात्र होणार आहात। तर पाहूया स्वरूप कसं आहे। परीक्षेचे जे गुण आहेत 150 आहे आणि एकूण वेळ जो 2.5 तास आहे, हे तर सर्वांना माहीत आहे। परंतु आपल्याला आज जे आहे पाहायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्रश्नपत्रिका कशी असणार आहे। आपल्याला पाहिजे प्रश्नपत्रिका कशी असणार आहे। पहा, ही तुम्हाला प्रश्नपत्रिका असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बऱ्याच मुलांना माहीत नसतं, आपल्याला प्रश्नपत्रिकेचे तिथे गेल्यानंतर 2 सेट येणार आहे। प्रश्नपत्रिकेचे जे बुकलेट म्हणतो आपण, तर ते 2 बुकलेट येणार आहे, तेच आपण पाहणार आहोत आणि याच्यात काय चुका होतात ते पाहिजे। तर या पद्धतीने आता ही 2024ची आहे, 2 बुकलेट येणार आहे, म्हणजे अशा 2 क्वेश्चन पेपर तुम्हाला तिथं दिल्या जातील। मग आता यातले कोणते सोडवायचे आणि कोणते नाही हे समजून घ्या। आपले विषय कोणते आहेत ते कळून घ्या, नाहीतर आपला विषय राहतो एक सोडून वेगळं चाललेलं असतो आपण। कारण तिथं हिंदी भाषा प्रथम, हिंदी भाषा द्वितीय दोन्ही पण आहे, मराठी भाषा प्रथम, मराठी भाषा द्वितीय असं आहे, इंग्लिश भाषा प्रथम, इंग्लिश भाषा द्वितीय, म्हणजे हे सगळे असतं याच्यामध्ये। मग नेमकं कोणतं सोडवायचं आहे? प्रश्नपत्रिकेचे तुम्हाला 2 असे सेट येतील। आता हा पहिला सेट जो आहे मेन सेट आणि हा दुसरा सेट आहे। आता यातला हा मेन सेट तुमच्या समोर आहे, हे आपण पहिल्यांदा पाहून घेऊया। पहा बरं का, खूप महत्त्वाचं आहे। ह्या चुका अभ्यास बाजूलाच राहतो, ह्या चुका अगोदर झालेल्या असतात मुलांकडून। तर तुमचं इथं पहा, आता इथे आहे बुकलेट, तर टेस्ट बुकलेट जे आहे मुख्य परीक्षा पुस्तिका हे राहील, इथं कोड वगैरे तो राहतो। त्याच्यानंतर तुम्ही आन्सर कसे चेक करायचे ते पण मी सांगणार आहे तुम्हाला। आता इथं पहा, ही झाली आपली प्रश्नपत्रिका म्हणजे प्रथम मेन। आता याच्यामध्ये पहा बरं का, ही माहिती जी आहे ही सांगतोय पेपर 1 साठी। ही माहिती जी सांगतोय मी तुम्हाला पेपर 1ला, पेपर 1ची आहे। हा कोणता आहे? पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे 6। पेपर 1 असतो आपल्याला, पेपर 1 असतो आपल्याला पहिली ते 5वी साठी असतो, आणि पेपर 2 जो आहे दुसरा पेपर तो 6 ते 8 साठी असतो। तर आता अगोदर ह्याची माहिती घेऊया। पेपर 1ची, हा पेपर 1 आहे, काय विषय राहतील, गुण किती आहे 150। पहा इथं सगळं दिलेलं आहे। त्याच्यातला भाग 1 राहील बालविकास व शिक्षणशास्त्र, 1 ते 130 प्रश्न आहेत। त्याच्यानंतर भाग 2 गणित 31 ते 60 प्रश्न आहेत। मग आता पहा बरं का, आता ही प्रश्नपत्रिका असे 2 सेट मिळाले तुम्हाला। या 2 सेटमध्ये पहिला हा जो सेट आहे, हे जे बुकलेट आहे, तर याच्यातले तुम्ही सोडवायला सुरुवात केलेली, याच्यातले किती सोडवायचे आणि यातले काय सोडवायचे हे सांगणार आहे मी तुम्हाला। आता आपण आपल्यासमोर हा बुकलेट आहे, तर यामध्ये आपण याच्यातलं सोडवणार बालविकास 1 ते 30 प्रश्न सोडवणार याचे क्रमाने। त्याच्यानंतर भाग 2 आहे, पहा इथं भाग 2 मी दाखवतो तुम्हाला। भाग 2 आहे गणित 31 ते 60 सोडवायचे। त्याच्यानंतर भाग 3 आहे पर्यावरण अध्ययन EVS म्हणतो आपण, ते सोडवायचे 61 ते 90। आता महत्त्वाची गोष्ट इथून सुरू झाली, 1 ते 90 मध्ये काहीच अडचण नाही, 1 ते 90 मध्ये काहीच अडचण नाही। 1 ते 90 क्रमाने सोडवले। आता सुरू झाला पुढचे महत्त्वाचे प्रश्न, ते कसे सोडवायचे। आता झालं भाग 4 भाषा 1 इंग्रजी किंवा हिंदी। तर हे लक्षात घ्या, जी आपली महाराष्ट्रातील मुलं आहेत, माझ्या मते त्यातल्या 99% मुलांनी, 99% मुलांनी भाषा 1 इंग्रजी किंवा भाषा 1 हिंदी टाकलेलं नसेल।
त्यांनी टाकलेलं असेल भाषा एक मराठी. हा बरं का, ज्यांनी टाकलं त्यांचं काय अडचण नाही. मी आता तुम्ही म्हणता मी काय टाकलं, काही ना ते पण माहीत नाही मी काय टाकलं. तर तुमचं जे रिशीट आहे तर रिशीटवर तुमचे विषय येतात, तिथं पाहून घ्या एकदा तुम्ही कोणते टाकलेले. भाषा एक काय टाकलं आहे तुम्ही, भाषा एक मराठी टाकले का हिंदी ते पहा. जर तुमच्याकडून चुकून भाषा एक हिंदी किंवा इंग्रजी झाला असेल तर तेच सोडवा, आणि भाषा एक मराठी टाकला असेल तर भाषा एक मराठी सोडवायचं. म्हणजे भाषा एक मराठी सोडवायचं याचा अर्थ 90 झाल्यानंतर यातलं सोडवायचं नाही. 90 नंतर 91व्या प्रश्नासाठी कुठं जायचं आहे, जे तुम्हाला बुकलेट 2 आहे तिथे जायचं आहे. चला हे आता हे अगोदर मी तुम्हाला 90 क्रमाने दाखवतो. 90 प्रश्न झाल्यानंतर काय, आता 90 प्रश्न झाल्यानंतर काय हे अगोदर पाहून घ्या. चला ठीक आहे, इथे पाहूया आपण. हे झालं इथपर्यंत आलं 90 प्रश्नापर्यंत. पर्यावरण प्रश्न आता इथं पहा, पहिला भाग 1 जो आहे तुमचा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, बाल विकास आणि शिक्षणशास्त्र, बाल विकास व शिक्षणशास्त्र हे प्रश्न सोडवायचे. तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न असतो, खाली हिंदीतून असतो, व्यवस्थित सोडवायचे. पहा पास व्हायला पहिले म्हणजे हे जे प्रश्न आहेत मोस्टली उपयोजनात्मक असतात. 15 प्रश्न उपयोजनात्मक, 15 प्रश्न त्या शिक्षणशास्त्रावर असतात. एक आदर्श शिक्षक पॉझिटिव्ह विचार ठेवून जर तुम्ही सोडवली तर पास व्हायला काही लागत नाही. लक्षात ठेवा, ज्यांचे TET थोड्यावरून गेलेले आहेत, TET थोड्यावरून गेलेले ते CTETला 100% पास होतात. हा आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. अनुभवाचे बोल सगळे हे लक्षात घ्या. 19 वर्षापासून म्हणजे जशी 2008 पासून आपली DEDसाठी शिक्षक भरतीसाठी परीक्षा CET सुरू झालेली तेव्हापासून गायडन्स करतोय. मग आता तो अनुभव आहे. तर जे मुलांचं थोड्याहून हुकलेलं आहे त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ज्यांचे जे समजा 90 मार्कांनी पास नाही, TETला वाटतंय त्यांना पास होणार आहेत परंतु थोडेसे कमी, तर थोडा जोर लावा, 90पेक्षा जास्त मार्कांनी पास व्हा. म्हणजे 60% पास व्हा. म्हणजे ओपनच्या ज्या जागा असतात तर तिथं तुम्ही पात्र ठरता. नाहीतर तुम्ही जर कॅटेगरीनुसार पास असाल तर मग तुम्हाला जागा देखील कॅटेगरीच्याच मिळतात. यामध्ये काही मुलांचे बरेच कन्फ्युजन वगैरे राहील. तर सरळ माझा नंबर आहे 9850 9850 390 297, 9850 390 297, किंवा दुसरा नंबर आहे शेळके सरांचा 94 23 200 115. यापैकी काही तुमच्या कोणत्याही शंका असू द्या, TETची असू द्या, CTETची असू द्या, आपल्या टेट शिक्षक भरतीची असू द्या, तुम्हाला गायडन्स केलं जाईल 100%. कोणतीही शंका असू द्या. ठीक आहे. तर आता हे झालं. तुम्हाला मी काय सांगतोय पहा, तिथं तुम्हाला 90पेक्षा जास्त मार्काने जर तुम्ही पास झाल्या तर सर्व जागांसाठी म्हणजे ओपनच्या जागांसाठी देखील तुम्ही पात्र होत असतात. आणि इथं पास व्हायला काय लागतं, माइंड शांत ठेवायचं बरोबर, आणि एक आदर्श शिक्षक तिथं बेंचवर बसलेला आहे हे समजायचं. आणि प्रश्नपत्रिका एक आदर्श शिक्षक मुलांचा चांगला विचार करणारा. 1 ते 5ची प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्या माइंडमध्ये जी मुलं आहेत ती समोरची 1 ते 5चा तुम्ही विचार करता हे नेहमी लक्षात ठेवायचं. ऑटोमॅटिक प्रश्न बरोबर येण्याची संख्या वाढत जाते. अभ्यास एवढंच टेक्निक नसतं, एक लक्षात घ्या. अभ्यासाबरोबर तुमची व्यक्तिमत्व, तुमची विचार प्रक्रिया कशी आहे ह्या CTETमध्ये महत्त्वाची असते. ठीक आहे. चला, तर हे तुमचे आपण पाहिलं इथं बालमानसशास्त्र आहेत. हे 30 प्रश्न तुम्ही सोडवणार आहेत या प्रश्नपत्रिकेमधून. ओके. आता इथं किती झाली, 27. हे 30 झाले बालमानसशास्त्राचे. भाग 2 झाला गणित तुमच्या समोर येईल. गणितामध्ये 15 प्रश्न गणिताचं CDP असतं आणि 15 प्रश्नच गणित असतात आणि अतिशय सोपे असतात, अतिशय सोपे असतात. व्यवस्थित सोडवायचं, चांगले मार्क्स मिळून जातील. आणि यासाठी एक काम करायचं आहे की सर आता थोडा दिवस राहिले, काय करायला पाहिजे, तर जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत प्रश्नपत्रिका मागे झालेले ते वाचा, ते सोडवा, सगळ्यात बेस्ट मार्ग. आणि यासाठी तुम्हाला अरिहंतचं बुक जे आहे PYQचं भेटतं बाजारामध्ये अरिहंतचं, तर ते बुक घ्या. त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन आहेत तेच वाचा. तुम्ही जर पेपर 1 देत असाल तर 1चं घ्या, तुम्ही जर पेपर 2 देत असाल तर 2चं घ्या. त्याच्यात काही अडचण नसेल तर आम्हाला कॉल करू शकता. अरिहंतचं बुक घ्या, छान आहे. तेवढं तुमचं कमी वेळात जास्त. आता तसं आपली बॅच वगैरे असते, परंतु आता 15 तारखेला परीक्षा आहे,
बरोबर की नाही. तर तुम्ही काय करा, आर्यनचं बुक घेऊन PYQ त्यातले वाचू शकता. ओके, तेवढे बास होईल तेवढं. ठीक आहे. हे 30 प्रश्न झाले. आता पुढचं आपलं गणित सुरू झालं होतं. गणिताचे 30 प्रश्न. आता मी तुम्हाला सांगितलं 15 प्रश्न CDP असेल आणि मग 15 प्रश्न त्याचे गणित असतात. सोपे असतात. तुम्ही प्रश्न एकदा हाताखालून गेली आणि तुमच्या 1-2 प्रश्नपत्रिका, तर पास व्हायला काही लागणार नाही, हे लक्षात घ्या. हे गणित झालं 30 आणि 60. आता 61 प्रश्न पर्यावरण अध्ययन, एन्व्हायरमेंटल स्टडीज, EVS म्हणतो आपण. मग हे 30 प्रश्न असेल. याचं पण 15 प्रश्न तुमचे CDPचे शिक्षणशास्त्राचे आणि 15 प्रश्न तुमचे जे NCERTचे बुक आहेत. तर NCERTच्या 5वी पर्यंतच्या बुकमधले प्रश्न असतात. तर त्याच्यासाठी आपण व्हिडिओ घेणार आहोत, हे लक्षात घ्या. गणिताला घेणार आहोत, सगळ्याला घेणार आहे. तर फक्त तुम्हाला जर व्यवस्थित समजत असेल तर निश्चित व्हिडिओ पहा. त्यातल्या काही टेक्निक तुम्हाला सांगितल्या जातील. पास व्हायला तुम्हाला आणखी सोपं जाईल. ठीक आहे. तर हे झालं. इथं प्रश्न आपण 90 पर्यंत जाणार होतो, बरोबर का. तर इथं 90 पर्यंत आलोय का पहा. हे प्रश्न हे सोडवायचे. या प्रश्नपत्रिका ती बुकलेट मी तुम्हाला दाखवलं, ह्या बुकलेटमधले सोडवायचे तुम्हाला. 90 पर्यंत हे सोडवलं. 90 पर्यंत आलोय का. 90 पहा. चला, हे 90 झाले. इथं 90 झाले आपले, पहा हे 90 झाले. आता 90 झाल्यानंतर पुढचा आला इथं प्रश्नपत्रिकेत लगेच पुढच्या पानावर आहे. 90 नंतर 91 प्रश्न आहे. मुलगा लगेच तो 91 सोडवतो. आणि इथं भाग असतो 4 इंग्लिश, लँग्वेज फर्स्ट. याच्यातच आहे इंग्लिशचा असतं लँग्वेज फर्स्ट. आता इथं पेज नंबर किती पहा, 29. तुम्ही पहा 48 पानाचं चांगलं पुस्तकच येतं. तर ठीक आहे, 29 पानं. इथं 29 पानानंतर तुमचा विषय सुरू होतो पुढं इंग्लिश. आणि हे झालं 29 झालं का मुलगा लगेच पुढचं सोडवायला सुरू करतो. पण एक लक्षात घ्या, लँग्वेज फर्स्ट ज्यांनी इंग्लिश टाकली त्यांनीच सोडवायचं आहे. ज्यांनी लँग्वेज फर्स्ट इंग्लिश नाही टाकलेली त्यांनी हे नाही सोडवायचं. हे लक्षात येत नाही. ह्या चुका होणारे भरपूर मुलं आहेत. आता एक लक्षात घ्या, याच्यामधून एक जरी मुलगा शिकला तरी हा व्हिडिओ तयार करण्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल. मग आता इथं लक्षात घेतलं तुम्ही 90 प्रश्न झाले. इंग्लिश लँग्वेज फर्स्ट इंग्लिश नाही आहे, ज्यांचं आहे त्यांनी सोडवा. मग हे बुकलेट दुसरं घ्यायचं आणि मग बुकलेट सोडवायचं कोणतं. आता पहा, इथं थांबायचं. हे दुसरं बुकलेट घ्यायचं. कोणी घ्यायचं आहे, ज्यांनी लँग्वेज फर्स्ट मराठी टाकलेली. आणि आपले महाराष्ट्रातील जे मुलं आहेत मोस्टली त्या सर्व मुलांनी लँग्वेज फर्स्ट ही काय टाकलेली आहे, मराठी टाकलेली आहे. लँग्वेज फर्स्ट मराठी टाकली. मग आता चला लँग्वेज फर्स्ट मराठी. आता हे बुकलेट 2 घेऊया आपण. हे पहा इथं बुकलेट 2 आलं. हे आलं पहा. इथं प्रश्नपत्र 1 मिनटं. लँग्वेज मराठी भाषा प्रश्नपत्र 1 म्हणजे मराठी भाषा परिशिष्ट मराठीसाठी. हे बुकलेट दुसरं आहे. हे 2 बुकलेट आहे. कोणाचं, मराठी भाषेचं. आता इथं पहा मराठी भाषेसाठी. आता ज्यांनी मराठी भाषा, आता इथं पण माहिती दिलेली असते. तर इथं भाषा 1 मराठी 91 ते 120. आणि ज्यांनी मराठी भाषा 2 टाकलेले त्यांनी यातले 121 ते 150 प्रश्न सोडवायचे. आता मोस्टली मुलांनी टाकलेलं आहे भाषा 1 मराठी. त्या मुलांनी आता पहिला हा पेपर बाजूला ठेवला, हा घेतला. यातला इथं पहा प्रश्नपत्रिका 1 मराठी भाषा पुरवणी. ओके, काय मराठी भाषा पुरवणी. विद्यार्थ्यांनी भाषा 1चा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 4 मधील प्रश्न 91 ते 120 याची उत्तरे द्यावीत. आणि हे मोस्टली आपण केलेलं आहे. म्हणून ही प्रश्नपत्रिका घ्यायची आणि यातले 91 ते 120 सोडवायचे. कारण आपण सोडवले किती, 1 ते 90 सोडवलेत. 91ला त्याचे पुढचे नाही सुरू करायचे, नाही तर मार्क पडणार नाहीत. मराठी भाषा फर्स्ट घेतली आपण. मग इथं 91 ते 120चे प्रश्न सोडवायचे. आता यातले समजतंय का पहा मी काय म्हणतोय. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हेच कळत नाही बऱ्याच मुलांना, गडबडून जातात. अजिबात गडबडायचं नाही. आता इथं पहा, गोंधळ करायचा नाही, व्यवस्थित सोडवायचं, काही अडचण नाही. हे झालं. हे कुठपर्यंत, 120 पर्यंत झालं. आता आपली भाषा 1 मराठी झालं. आता हे कोणी सोडवायचे,
ज्यांनी भाषा 2 मराठी, आता भाषा 2 मराठी मला नाही वाटत महाराष्ट्रातले असतील, बाहेरचे नाही सांगतात, पण मोस्टली आपलं काम झालं भाषा 1. पण तुमच्या रिशीटवर हॉल तिकीटवर पहा, तुम्ही भाषा 1 काय टाकलं आणि भाषा 2, भाषा 1 मराठी टाकलं ते सोडवा. याचा काम झालं, ह्या बुकलेटचं काम झालं. कारण आता हे 121चा प्रश्न आपले सोडून किती झाले 120. आता 121 सोडवायचं आहे. 121 कोणी सोडवायचं आहे? 121 कोणी सोडवायचं आहे? ज्यांनी भाषा 2 टाकले त्यांनी सोडायचं. आता आपण भाषा 1 टाकलं आहे मराठी आणि भाषा 2 टाकलं हिंदी काही तर नाही, ही दिली सोडून. परत पहिली प्रश्नपत्रिका घ्यायची. परत कोणती प्रश्नपत्रिका घ्यायची? पहिली क्वेश्चन पेपर घ्यायची. परत ओके, कुठे पहिली क्वेश्चन पेपर? इथं पहिली क्वेश्चन पेपर आली पहा, इथं आलो होतो. इथं होतं लँग्वेज फर्स्ट इंग्लिश. तर आपण इंग्लिश घेतलेली नाही. ज्यांनी घेतली त्यांनी सोडवायचं. आपण घेतली मराठी भाषा फर्स्ट, ही घेतली, हे सोडवले दुसऱ्या बुकलेटमधून. इंग्लिश फर्स्ट नाही आपली. मग कोणती आहे आपली? आहे आता आपल्याला जायचं आहे आता सेकंड भाषा हिंदी लँग्वेज. द्वितीय भाषा हिंदी घेतलं आहे, मग द्वितीय भाषा हिंदी सापडायचं आहे आपल्याला. कुठे आहे आता पहा, हे असतं एवढे ह्या बुकलेटमध्ये. मुलं कोणते सोडवून येतात, ह्या चुका होऊ देऊ नका, म्हणून त्यासाठी ह्या गोष्टी सांगतोय. आणि मग आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहे, हे लक्षात घ्या, म्हणजे व्यवस्थित. ठीक आहे. आता इंग्लिशचे हे काय सोडवायचे नाही आपल्याला. 121वा प्रश्न जायचा. आता इथं पहा भाषा 1 हिंदी. आता एक लक्षात घ्या, ज्यांनी भाषा 1 हिंदी घेतलं असेल ना त्यांनी हे सोडवा. पण आपण भाषा 1 हिंदी घेतलेलं नाही असं माझं मत आहे. आपण घेतलेलं आहे भाषा 2 हिंदी. मग आपल्याला भाषा 2 हिंदी. आता इथं लँग्वेज सेकंड, ज्यांनी इंग्लिश घेतलं असेल त्यांनी हे प्रश्न सोडवा. असं वाचा व्यवस्थित. वाचत नाहीत बरेच मुलं आणि मग चुका करून ठेवतात आणि मग म्हणतात पेपर अवघड होता. पेपर नाही अवघड, पेपर सोपा आहे. आपण चुका करतो आणि ह्या चुका होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला. ह्या येणाऱ्या टेटमध्ये आपल्याला जॉब मिळवायचाच आहे. पहा आपल्या क्लासची जे मुलं आहे आत्तापर्यंत 6-7 हजाराच्या वर जॉईन झालेली आहेत मुलं. 2008 पासून 6-7 हजार मुलं जॉईन झालेले आहेत. तर त्याचा निश्चितच आपला एक पॅटर्न आहे. व्यवस्थित जो अभ्यास आहे टेटसाठी असेल, व्यवस्थित प्रश्नपत्रिका, मी त्याची पण माहिती सांगणार आहे तुम्हाला. बरेच मुलं म्हणले सर तुमच्या बॅच सुरू झाल्या आणि यूट्यूबवर तुम्ही जास्त नसल्यामुळे आम्हाला माहिती नाही झालं. तर आपण त्यासाठी देखील ह्या गोष्टी सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण घेणार आहे, तुम्हाला यश कसं येणार आहे, सराव कसा करून घेणार आहे. आपल्या पॅटर्नमधून गेल्यानंतर मुलाला यश येतंच हे लक्षात घ्या. असे कितीतरी मुलं आहेत, टॉपरचे मुलं आपल्या क्लासचे आहेत. ठीक आहे, चला तर पुढचं आपण भाषा 2. आता पहा इथं भाषा 2 आलं. हे व्यवस्थित वाचायचं आहे. भाषा 2 हिंदी. भाषा 2 हिंदी. आपण भाषा 1 मराठी घेतलं होतं ते सोडवलं, ती ठेवून दिली. परत पहिल्या प्रश्नपत्रिकाला भाषा 2 हिंदी आणि आता भाषा 2 हिंदी. हे प्रश्न सोडवायचे आपल्याला. कोणते? हे प्रश्न सोडवायचे आपल्याला 121 पासून. तर 121 ते आता 150 पर्यंतचे हे प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आहेत. आता पहा हे तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी सोडवायची आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता हे ज्या नोट्स वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या ॲपमध्ये आहेत. आता मुलांना नाही का परीक्षा जवळ आलेली आहेत, सगळ्या नोट्स तिथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत आपल्या ॲपमध्ये. आता तुम्ही एक काम करायचं आहे की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आर्यनचं जे बुक आहे ते घ्यायचं आहे आणि त्याच्यातून ते वाचायचं आहे. पण एक लक्षात घ्या, याचबरोबर आपली जी पुढे होणारी टेट आहे शिक्षक अभियोग्यता, तर त्याच्या मात्र आपण बॅच चालू केलेल्या आहेत त्या देखील. तर त्या जर आत्ताच जॉईन केल्या तर यश हे 100% मिळेल. मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगणार आहे. आता एक हे झालं बरं का पेपर 1चं. पेपर 2चं पण सांगतो मी तुम्हाला. हे पेपर 1चं झालं. पेपर 2 जे आहे ना, पेपर 2 तो पण सांगून टाकतो म्हणजे कळेल तुम्हाला. पेपर 2 पहा आता इथं तर सेम आहे. आता काय बदल नाही. पेपर 2 आता पहा पेपर 2 इथं पहा पेपर 2. ओके, आता हा पेपर 2 आहे म्हणजे कोणासाठी पेपर 2? 6 ते 8. आता इथं विषय कसे आहेत पहा पेपर 2चे. पेपर 2चे विषय कसे आहे? पहिलं बालविकास व शिक्षणशास्त्र सर्वांनी सोडवायचं आहे. गणित व विज्ञान, ज्यांचं गणित विज्ञान आहे त्यांनीच सोडवायचं आहे गणित विज्ञान. आणि मग सामाजिक विज्ञान म्हणजे सामाजिक अध्ययन किंवा आपण त्याला समाजशास्त्र म्हणतो. तर समाजशास्त्र सोडवायचं आहे ज्यांचं समाजशास्त्र आहे त्यांनी. आणि इथं परत एकदा तसंच भाषा
एक आपली मराठी असते म्हणून सेकंड बुकलेट घ्यायचं आणि त्या सेकंड बुकलेटमधून ते 91 ते 120 प्रश्न सोडवायचे. परत ह्या बुकलेटकडे यायचं आणि याच्यातलं भाषा 2 सोडवायचं, म्हणजे एवढा भाग ड्रॉप होतो बरोबर. आणि याच्यातलं इथं कारण मराठी त्यासाठी बुकलेट 2 घ्यायचं आहे आपण. आणि आता इथे जे आहे याच्यातली सेकंड लँग्वेज जी हिंदी आहे ते सोडवायचं आणि ती पण प्रश्नपत्रिका तुम्ही पाहून घ्या म्हणजे काही अडचण येणार नाही. हे पहिले 1 ते 30 प्रश्न जे आहे 1 ते 30 प्रश्न आहे बालमानसशास्त्र. 1 ते 30 प्रश्न आहे बालमानसशास्त्र. चला हे 1 ते 30 प्रश्न पाहून घ्या. आता इथं 24 झाला हा प्रश्न, 27 28 हां ठीक आहे. चला 30 प्रश्न इथं पहा 30 प्रश्न आला. हां आता 31 जो प्रश्न आला हा गणितचा आला, तर हे गणित विज्ञानवाल्यांनी हे सोडवायचं. आणि ज्यांचं म्हणजे मॅथ्स सायन्सचे मुलं जे मॅथ्स सायन्स नाही त्यांनी काय करायचं, मग हे पुढं जायचं, हे पानं उचकायचे, हे नाही सोडवायचं, पुढं जायचं आणि कोणतं घ्यायचं. इथं पहा हे 60पर्यंत गणित विज्ञान राहील. हां इथं आलं पहा, आता इथे आलं काय आलं पहा, हे सामाजिक शास्त्राचं आलं. इथं हे 61 प्रश्न सामाजिक शास्त्राचे सोडवायचे. ओके चला, तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पहिल्यांदा समजलं. अभ्यास तर चालूच आहे तुमचा. आता इथून पुढे आपण या पद्धतीचे जे लेक्चर आहे जे तुम्हाला CTETसाठी पास व्हायला फायदेशीर होईल ते घेऊयात. प्लस टेटसाठी देखील जी काही माहिती आहे मी ते पण स्वरूप तुम्हाला एकदा सांगतो, म्हणजे एकदा अभ्यासाला तुमची सुरुवात झाली तर यश हे मिळवायचं म्हणजे मिळवायचं. तर पॅटर्न कसा आहे आणि त्या पॅटर्नसाठी कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे. समजा ठराविक क्लास आहे, मग त्या पॅटर्ननुसार तुमची तयारी करून घेतली जाते का, त्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क पडत आहेत, फीडबॅक, ह्या सगळ्या गोष्टी. पाठीमागच्या वेळेला मी टेटच्या वेळेला सगळे हे तयार करायला सांगितलं होतं, गुणपत्रक तयार करायला सांगितलं होतं. आणि ह्या गुणपत्रकानुसार मुलांचे मार्क बरोबर कुठं वाढवता येतात इथपर्यंत बारीक बारीक गोष्टीवर लक्ष दिलं होतं. तर त्याचा फायदा असा झाला की 1000पेक्षाही जास्त मुलांचं सिलेक्शन ह्या 2024मध्ये झालेलं आहे. त्याचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत पहा. ठीक आहे, तर आपण काही मुलांना जे विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे त्यांचं पण काय म्हणूया आपण एक मार्गदर्शनसाठी त्यांना पण बोलूया, जेणेकरून जे आत्ताचे नवीन आहे. एक लक्षात घ्या, आम्ही तर काही गोष्टी सांगतो आहे, परंतु ज्या मुलांनी यश मिळवलं त्यांनी त्यांच्या भाषेत जर सांगितलं तर अजून आपल्याला समजतं. आपल्याला प्रयत्न काय करायचे की यशापर्यंत जायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. ठीक आहे, या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.